मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेतच असाल ना? आज आपण ना एक प्रयोग पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? तर एक सायन्सचा एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. चला तर मग पाहूया आपण. मग आपल्या प्रयोगासाठी लागणारं साहित्य आपण प्रथम पाहूया. त्या मुलांनो, आपल्या प्रयोगासाठी लागणारं साहित्य कोणकोणतं आहे हे मी तुम्हाला आता दाखवते. आपल्या प्रयोगासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर मी ही 2 ग्लास घेतलेले आहेत. काय आहेत? तर 2 ग्लास घेतलेले आहेत आणि दोन्ही ग्लासामध्ये मी पाणी भरलेलं आहे. काय केलेलं आहे, तर दोन्ही ग्लासांमध्ये पाणी भरलेलं आहे आणि इथे मीठ आहे. काय लागणार आहे आपल्याला, तर पाण्याची 2 ग्लास आणि मीठ आणि 2 अंडी. कळलं? आता आपल्याला काय आता मी काय करणार आहे, तर एका ग्लासामध्ये 4 चमचे मीठ टाकणार आहे. काय करणार आहे, तर 4 चमचे मीठ टाकणार आहे. बघा, 2 3 आणि 4. आणि हे मीठ मी पूर्णपणे विरघळणार आहे. चमच्याने स्टर करणार आहे. म्हणजे काय, तर मीठ पाण्यामध्ये विरघळतं, हे तर तुम्हाला माहितीच आहे. मुलांनो, आपण काय केलं, तर एका ग्लासामध्ये आपण 4 चमचे मीठ टाकलं आणि ते मीठ पूर्ण विरघळून घेतलं पाण्यामध्ये. कळलं? आता आपण काय करणार आहोत, हे जे ग्लास आहे ह्याच्यामध्ये, ह्या ग्लासामध्ये पाणी आहे, पण ह्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही आहे. मग ह्या ग्लासामध्ये आपण काय करणार आहोत, हे अंड आहे, हे अंड मी ह्या ग्लासामध्ये टाकणार आहे. पहा काय झालं, तर हे अंड ह्या ग्लासाच्या तळाशी गेलं, म्हणजे ह्या पाण्याच्या तळाशी गेलं. काय झालं, तर अंड पाण्याच्या तळाशी गेलं, ग्लासच्या तळाशी गेलं. आता काय करायचं आपण, हे दुसरं अंड आहे. काय आहे, तर हे दुसरं अंड आहे. हे अंड मी कुठल्या पाण्यामध्ये टाकते, तर ज्या पाण्यामध्ये मीठ विरघळलेलं आहे त्या पाण्यामध्ये मी हे अंड टाकणार आहे. पहा, बघा काय झालं, तर हे अंड तरंगताना दिसते, फ्लोट होते. कारण का फ्लोट होते, तर ह्या पाण्यामध्ये मीठ आहे आणि हे मीठ पूर्णपणे विरघळलेलं आहे. मीठ विरघळल्याने काय झालेलं आहे, तर पाण्याची घनता म्हणजे डेन्सिटी माहित आहे तुम्हाला. मुलांना पाहिलं तुम्ही, काय झालं, तर मीठ असलेल्या पाण्यामध्ये अंड तरंगताना दिसतंय. म्हणजे काय होतंय, तर फ्लोट होताना दिसतंय. पाहिलं का फ्लोट होतंय, कारण आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे काय झालं, तर पाण्याची घनता ही वाढते. काय वाढते, पाण्याची घनता वाढल्यामुळे काय झालं, तर हे अंड आहे हे तरंगताना दिसतंय. कळलं? फ्लोट होताना दिसतंय. आणि आपण मग विदाऊट ज्या ग्लासामध्ये मीठ नव्हतं, साधं पाणी होतं, त्या ग्लासामध्ये काय झालं, ते अंड तळाशी जाऊन बसलं. कळलं? तरंगलं नाही. आणि ज्या ग्लासामध्ये आपण मीठ विरघळवलेलं पाणी आहे त्या ग्लासामध्ये अंड काय झालं, तर ते फ्लोट होताना दिसतं. मुलांना तुमच्या लक्षात आलं की जेव्हा पाण्यामध्ये मीठ विरघळतं तेव्हा पाण्याची घनता वाढते. जेव्हा आपण विहिरीमध्ये किंवा तलावामध्ये जेव्हा पोहतो त्याच्यापेक्षा समुद्रामध्ये पोहणे हे सहज सोपे होते. कारण समुद्राच्या पाण्याची घनता ही जास्त असते. कारण समुद्राचं पाणी खारट असतं, त्याच्यामध्ये मीठ विरघळलेलं असतं. धन्यवाद. आपण आता दुसरे व्हिडिओ सुद्धा असेच वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळे एक्सपेरिमेंट, वेगवेगळी इन्फॉर्मेशन घेऊन आपण पुढे मी परत येईन. ओके, बाय.